इराला वाचवण्यासाठी अर्णव निघाला आहे, पण तो वेळेत पोहोचेल का? नमस्कार, मी यशस्वी. मनातले भावरंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपण डील ऑफ लव्ह या कथेचा 36वा भाग ऐकणार आहोत. इराने डोळे मिटले. भीती तर होतीच, पण त्याहून मोठा होता तो अर्णव सरांवरचा विश्वास. ते माझ्या बाबतीत असं होऊन नाही देणार. इरा स्वतःशीच म्हणाली, अर्णव तुम्ही येणार तर आहात, पण कधी? या सगळ्यात वेळ मात्र निर्दयपणे पुढे सरकत होती. इराने स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न केला, पण तेवढ्यात खोलीच्या कोपऱ्यात ठेवलेली साडी हळूच हलली. जणू कोणीतरी तिला हात लावला होता. दार मात्र उघडलंच नव्हतं. इराच्या अंगावर काटा आला, कारण तिला याची जाणीव झाली होती की ही खोली फक्त बंद नव्हती, तर ती पहाऱ्यात होती. आता पुढे. खोलीत अंधार पसरलेलाच होता. इराने डोळे उघडले. साडी पुन्हा हलली. यावेळी मात्र ती हालचाल क्षणिक नव्हती, तर ती जाणीवपूर्वक होती. इराने श्वास रोखून धरला. हळूच एक सावली पुढे आली. आवाज नाही, पावलांचा आवाज देखील नाही, फक्त श्वासोच्छवासाचा हलका आवाज. घाबरू नका. एका स्त्रीचा कुजबुजणारा आवाज इराच्या कानावर पडला. इराने मान थोडीशी वळवली. समोर साधी साडी नेसलेली, डोक्यावर पदर घेतलेली एक मध्यमवयीन स्त्री उभी होती. तिच्या डोळ्यात भीती होती, पण त्याहून जास्त होती ती ओळखीची वेदना. मी इथे साफसफाई करते, ती बाई कुजबुजत म्हणाली. इराने काही बोलण्याआधीच त्या स्त्रीने झुकून तिच्या हाताकडील दोरीकडे पाहिलं. क्षणभर थांबली आणि मग अगदी हलकेच एक गाठ सैल केली आणि पुढे ती म्हणाली, पूर्ण मोकळं करता येणार नाही, पण तुमच्याकडे थोडी जागा राहील. इराच्या डोळ्यात आश्चर्य चमकलं. इराने थोडाफार आवाज करून का असे विचारण्याचा प्रयत्न केला, कारण तिच्या तोंडावर पट्टी बांधलेली होती. त्या स्त्रीच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती इराच्या तोंडावरची पट्टी खाली करत म्हणाली, कारण इथे येणारी प्रत्येक बाई तुमच्यासारखीच असते आणि बाहेर जाणारी मी कधीच पाहिलेली नाही. इराच्या छातीत कळ उठली. तिने लगेचच विचारलं, तुमचं नाव? ती बाई उत्तर देत म्हणाली, शांता, आणि आजपासून तुमची लढाई माझीही आहे. ती मागे सरकली. जाताना इतकंच म्हणाली, उद्या सकाळी इथे गोंधळ होणार आहे, त्याआधी तुम्हाला तयार राहावं लागेल. दार बंद झालं, पण अंधार मात्र तसाच होता. इराने हात हलवून पाहिला. दोरी सैल झाली. अजून मोकळीक नव्हती, पण शक्यता होती. तिने डोळे मिटले आणि स्वतःशीच म्हणाली, म्हणजे म्हणजे मी एकटी नाही. हॉस्पिटलचा कॉरिडॉर थंड आणि निर्जीव भासत होता. अर्णव भिंतीला टेकून उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर निर्विकार शांतता होती, पण आत आग पेटलेली. आयसीयूच्या काचेपलीकडे तो भैरवच्या गँगमधील माणूस बेडवर पडलेला होता. डोक्यावर पट्टी, हाताला सलाईन. डॉक्टर बाहेर आल्यावर म्हणाले, सध्या तरी त्याची तब्येत स्थिर आहे, पण काही प्रश्न विचारणार असाल तर आरामात, त्याला जास्त स्ट्रेस देऊ नका. अर्णव, ओके डॉक्टर. अर्णवने क्षणाचाही विलंब न करता नर्सचा बॅच लावला, पांढरा कोट सावरला आणि आत शिरला. पाणी? त्या माणसाचा क्षीण आवाज आला. अर्णवने ग्लास पुढे केला आणि म्हणाला, तू भाग्यवान आहेस. इतरांच्या नशिबात हा दुसरा श्वास नसतो. त्या माणसाने अर्णवकडे पाहिले. अर्णवला त्याने त्याच्या चेहऱ्यावरून ओळखलं. सर? तो घाबरून कुजबुजला. आता अर्णवचा आवाज धारदार झाला. त्याने लगेचच विचारले, इरा कुठे आहे? भैरवचा माणूस. मी सांगितलं तर? अर्णव, तुझा जीव वाचेल. नाही सांगितलंस तर मी काही तुला सोडणार नाही. तो घाबरला आणि लगेचच म्हणाला, आणि तुम्हाला सांगितले तर भैरव मला जिवंत सोडणार नाही. अर्णव, मग तसंही तुझ्या नशिबात दोन्ही बाजूनी मरणच लिहिलं असेल तर त्यापूर्वी चांगलं काम कर आणि मग जीवन संपव. अर्णव हे बोलल्यावर तिथे क्षणभर शांतता पसरली. जुना सागरी गोदाम, तो तुटक आवाजात म्हणाला. पुढे म्हणाला, उद्या सकाळी. अर्णव, काय उद्या सकाळी? पूर्ण बोल. भैरवचा माणूस, उद्या सकाळी लग्न. हे ऐकून अर्णवचे डोळे लाल झाले. त्याला मनोमन भैरवचा राग येत होता. त्याला लवकरात लवकर त्या हरामखोर भैरवचा काटा काढावा अशी इच्छा होत होती. अर्णव त्या माणसाकडे बघत म्हणाला, गुड, चांगला निर्णय घेतलास, पण काळजी करू नकोस, आम्ही तुला वाचवायचा पूर्ण प्रयत्न करू. त्या माणसाला थोडं शांत वाटलं, पण त्याच्या मनात भैरवच्या भीतीने एक प्रकारची चलबिचल होतच होती. अर्णव निघताना विनयला म्हणाला, विनय, या माणसावर नीट लक्ष ठेव.
कोणत्याही व्यक्तीला त्याची पूर्ण चौकशी केल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय याच्यापर्यंत पोहोचू देऊ नकोस. विनय: येस सर. अर्णव: आणि स्वतःची पण काळजी घे. शत्रू कुठूनही डोकं वर काढू शकतो. विनय: हो सर, डोंट वरी, मी सगळं नीट सांभाळून घेतो. असे बोलणे झाल्यावर अर्णव विनयचा निरोप घेऊन तिथून निघाला. बाहेर येताच तो राघवला म्हणाला, राघव, आता तर आपल्या हाती लोकेशन पण लागलेलं आहे. गोदाम, जुना सागरी गोदाम. हे लवकरात लवकर ACP जोशींना कळव व त्यांच्या त्या विश्वासू माणसांना बोलावून घे. आपल्याला त्यांची गरज लागेल. राघव: सर, आपण असं डायरेक्ट तिकडे जाणं रिस्की आहे. अर्णव: मान्य आहे, पण आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपल्याला हे पाऊल लवकरात लवकर उचलावे लागेल. ACP जोशी यांच्या माणसांना लवकरात लवकर इथे बोलावून घे. राघव: ओके सर. राघव लगेचच ACP जोशी यांना फोन लावतो व सर्व परिस्थिती समजावून त्यांच्या माणसांना इथे बोलावून घेतो. अर्णव मनातल्या मनात त्या हरामखोर भैरवचा काटा कसा काढायचा, त्याला कसे अडकवायचे याचा विचार करत असतो. इराच्या डोळ्यांसमोर पुन्हा एकदा शांतेचा चेहरा तरळला. त्या डोळ्यातली भीती ती बनावटी नव्हती, ती वेदना ओळखीची होती. ही फक्त साफसफाई करणारी बाई नाही. इराच्या मनात विचार आला, म्हणजे मग ती इथली कैदी आहे का, माझ्यासारखीच? तिने पुन्हा एकदा हात हलवला. दोरी अजून घट्ट होती, पण आता रक्तसंचार सुरू झाला होता. बोटांना थोडीशी ताकद येत होती. शांतेने जाणीवपूर्वक दोरी इतकीच सैल केली होती जेणेकरून इरा प्रयत्न करू शकेल, पण संशय येणार नाही. तेवढ्यात बाहेरून बुटांचे आवाज आले. कोणीतरी पहारा बदलत होतं. उद्या सकाळी गोंधळ. शांतेचे शब्द इराच्या कानात घुमले. म्हणजे मग उद्या भैरव माझ्यासोबत लग्न करणार आहे याबद्दल बोलत होता तो गोंधळ का? की आणखीन कोणता गोंधळ? ती स्वतःशीच मनातल्या मनात प्रश्नोत्तर करत होती. शांता. ती सगळं काही पाहत होती वर्षानुवर्षे, पण आज पहिल्यांदाच तिने कुणासाठी धोका पत्करला होता. दूर कुठेतरी दुसऱ्या खोलीत एका जुन्या आरशासमोर शांता उभी होती. तिने पदर नीट घेतला, पण तिचे हात थरथरत होते. आरशात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. भैरवची बायको म्हणून ओळखली जाणारी बाई, पण आतून कधीच पत्नी न बनलेली. ती स्वतःशीच म्हणाली, यावेळी नाही, यावेळी तरी एक बाई वाचलीच पाहिजे. आणि त्याच क्षणी शहराच्या दुसऱ्या टोकाला अर्णव गाडीत बसताना म्हणाला, आता भैरवचा खेळ संपवेन तेव्हाच माझ्या मनाला शांती मिळेल. बाहेर अर्णव पुढे कोणत्या योजनेने भैरवचा काटा काढायचा याची आखणी करत होता आणि आत इरा एका अनोळखी स्त्रीच्या धैर्यावर स्वतःला लढण्यासाठी तयार करत होती. पण यात ते दोघेही सफल होतील का? इरा शांताच्या मदतीने सुटेल का? अर्णव वेळेत त्या ठिकाणी पोहोचू शकेल का? काय होईल नक्की पुढे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर कथेचा पुढचा भाग नक्की ऐका. तुमचीच यशस्वी. कथेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच पुढील भाग घेऊन येते आहे.